Yes. वेलकम टू द एम्बियंस बाय बालाजी इंप्रा जीतू भाई। इनका ये प्रोजेक्ट है, एक्चुअल लॉबी बहुत खूबसूरत है, मार्बल्स का बिल्कुल सही इस्तेमाल किया है। 1 BHK 2 BHK प्री बुकिंग शुरू हो चुके हैं। एक्चुअल लॉबी के साथ आप मेन हॉल को यहाँ पर देख सकते हैं, काफ़ी बढ़िया संगमरमर के चीज़ों का इस्तेमाल किया है। और स्क्रीन पे नंबर है वो डायल करिए, आपका फ्लैट बुक आपको करना होगा तो जीतू भाई की ये मेहनत है, उन्होंने इसे सजाया है। सपनों का घर घोटगांव में आपको मिल सकते हैं। एम्बायन्स ड्रीम होम। चला सामना सुरू करायचा आहे। मॅच ऑन। आता एका बाजूला संघ आहे ठाणे जिल्ह्याचा आगासन आणि एका बाजूला संघ आहे रायगड जिल्ह्याचा कोपरा। 6 फुटाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार, आणि ही ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला टेम्पो मागवावी लागेल, कारण प्रचंड मोठी ट्रॉफी आहे या स्पर्धेची। चॅम्पियन सन्मान्य हरदासजी गजानन पाटील यांनी ट्रॉफी दिले। 6 फुटाची ट्रॉफी। पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅच ऑन। प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या। फायनलला आपण सुरुवात करतोय। 2 शतकांची मॅच। विराज मुंडे आला गोलंदाजीला। आगासन संघाचा वेगवान गोलंदाज आगासन एक्सप्रेस, आणि समोर आहे यश। पहिला बॉल दिशाहीन। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। रोहित कोहली आणि जिनीत पवार उतरलाय सलामी जोडी। पहिला व्हाईट बॉल। 12 चेंडूचा खेळ। 2 शतकांची मॅच। चॅम्पियन प्रथम पारितोषिक 1,10,000। कोण जिंकणार? लखपती होण्याची संधी। सुधीर पाटील शंकर बैलाचे मालक बिंजोडचे मानकरी ठरले। घोटगाव हिंद केसरी सुधीर पाटीलने जिंकला। चर्चा झाली, अपील केली आहे सँडी पालकर कडे। बघा ओहो काय अनोखी अदा आहे सँडी पालकर केवाले। फायनल मध्ये त्यांचा दर्जा पाहत आहे। लेग बाय सिंगल। क्या बात आहे। सँडी पालकर देखील आता डान्स करतील डीजे वरती। डीजे तुम्ही गाणं लावा, ज्यावेळी इथे काही धमाका होईल त्यावेळी सँडी पालकर डान्स करतील। मॅच ऑन। क्या बात आहे। सँडी रेडी आहे, टेडी देखील रेडी आहे। तर दोघांचा कॉम्पिटिशन होणार इथे टेडी आणि सँडी मध्ये। 1 धाव कंप्लीट केली जाईल। 2 धावा सिंगल। फायनल 12 चेंडूचा खेळ आणि मोठी मॅच। चॅम्पियन पहिला नंबर कोण जिंकणार? बोलो तयार। कट केला स्क्वेअर कट। पॉइंट वरती फिल्डर ठेवला डीप बॅकवर्ड पॉइंटला। चांगली गेम प्लॅनिंग आहे। एकच धाव। आगासा संघाची गेम प्लॅनिंग बघा, ज्या पद्धतीने बॅटर खेळतो त्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे। 1 धाव 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 3 धावा। फायनल प्रथम पारितोषिक 1,10,000 आणि 6 फुटाची ट्रॉफी। 182 सेंटीमीटर अशी लांब लचक ट्रॉफी जिंकण्याची संधी। प्रत्येक कॅप्टनला वाटेल की ही ट्रॉफी आपण आपल्या गावी घेऊन जावी, परंतु ही ट्रॉफी रायगडमध्ये की ठाण्यामध्ये जाणार? बॉल तयार। विकेट वरती बॉल आहे। रनआउटची संधी। जिनीत पवार डेंजरस एंड कडे धावला। फलंदाज बाद। अगोदर नाराज आहे, बॅट त्याच्या हातामध्ये, त्याला परेशान करू नका। तो फायनलला 0वर आउट झालाय। फलंदाज बाद। आणि फायनलला जेव्हा बॅटर 0वर आउट होतो तो नाराज असतो मित्रा, तिथे तुम्ही छेडखानी करू नका। क्या बात आहे। हा टेडी आता पडले गावचा आहे मला वाटतं। नाव घेऊ का? लगीन झालाय? नाही झाला नाही घेत। लगीन झाला असतं तर घेतला असता। कोणासाठी? टेडी 550 झाले तुम्हाला। या या। क्या बात आहे। मोरेश्वर पाटील देसाई 550 झालेत। क्या बात आहे।
रात्रभर आमचा घसा सुकला आणि इथे बघा एका 2 ठुमक्याने 550 रुपये घेतले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मॅच ऑन. साई राजे तुम्ही पण टेडी बनवू शकता बघा, चांगली संधी. क्या बात आहे. मॅच ऑन. 0वरती बाद झाला जिनीत पवार. आता मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅटर आलाय. फायनलची मॅच तुम्ही पाहताय. दोन्ही बाजूनी रंगतदार मॅच झाली आहे आणि चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँड बॅटर. ओहो वेगवान बॉल. रफ्तार का राजा आगासन एक्सप्रेस ट्रॅकवरती आली आहे. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी विराज मुंडे. चमकदार कामगिरी. रफ्तार का राजा. रफ्तारने बीट केलं. 0 धाव या बॉलवरती. मागील सगळे चेंडू डॉट येत आहेत. आतापर्यंत या गोलंदाजने 4 बॉल केले, 3 धावा. पॉवर प्लेमध्ये धावा येत नाही कारण रोहित कोहली नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. त्याला स्ट्राईक एंडवरती जायचं आहे. रोहित कोहली याच्याकडे अपेक्षा जास्त असतील या मॅचमध्ये. 12 चेंडूमध्ये 30 धावा झाल्या तर चांगला टार्गेट होणार आज. कट केला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. रनआउटची संधी. बॉल निसटलाय. थोडी मिसफिल्डिंग. रोहित कमबॅक करतो. त्याला स्ट्राईक पाहिजे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा बॉल आहे ना. 5 चेंडू. पहिला व्हाईट बॉल होता. 5 चेंडू झालेत. 1 बॉल बाकी आहे. यस 1 बॉल नंतर टेडी तुम्हाला तुमच्याकडे अजून एक गाणं पेश होणार. तुम्ही सँडी पालकरकडे नाचायला जा. अंपायरकडे त्यालाही नाचवा. सँडी पालकर. आता टेडी तुमच्याकडे येणार. डीजे तयार राहा. 1 बॉल. ओव्हर समाप्त होईल. धावफलकावरती आत्ता 5 झालेत. धावा कमी आहेत कारण समोर निल्सन मडवी असेल, समोर करण बेडेकर असेल. त्यामुळे कोपरा टीमला अटॅक करावं लागेल कारण करण बेडेकर देखील घातक आहे, निल्सन मडवी घातक आहे. त्या दोघांची बॅटिंग चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला 20 धावा पाहिजेत 12 बॉलमध्ये. लेफ्ट हँड बॅटर. शेवटचा बॉल. पहिलं शतक. फुलटॉस बॉल. कट झालाय. पॉईंटकडे 1च धाव. 6 रन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. डीजे केला. धाव पलकावरती 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा. लास्ट ओव्हर. चला उद्या देखील इथे घोटगाव हिंद केसरी होणार. सुनील सालुंके विरुद्ध सुधीर पाटील. 1 गोंडावर शर्यत होणार. क्या बात आहे. 5 वाजता संध्याकाळी. क्या बात आहे. आता देखील करा तुम्ही कारण जनरेटर चालू आहे. 6 धावा. धावसंख्या कमी आहे आणि इथे धावांचा पाऊस पडला पाहिजे. कोपरा संघ फायनल आहे. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. आगासन संघाचा कमबॅक. तो थांबत नाहीये. रायगडमध्ये आगासनने कब्जा केलाय. सँडीकडे. चला टेडीचा चेहरा दाखवू नका प्लीज. सँडी त्याचं लग्न व्हायचं आता. बॉल तयार कारण सध्या लग्न जमणं कठीण परिस्थिती आहे. व्हाईट बॉल. एक काल होता तेव्हा मुलांचा जमाना होता. आता मुलींचा जमाना आहे. मुली डिमांड करतात त्यानुसार तुम्हाला
तुमचं लग्न होतं, मुलींच्या अपेक्षा वाढल्यात, त्यामुळे सध्या आपला रेकॉर्ड क्लिअर ठेवणं महत्त्वाचं आहे प्रत्येकाला. व्हाईट बॉल, गोलंदाज तयार. राऊंड विकेट अक्षय पाटील आला आता सध्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू, व्हाईट बॉल. लाईन खराब झाली गोलंदाजाची. ओमकार पाटील आहे धाव फलकावरती. आत्ता धावा फायनलमध्ये 8 धावा होत आहेत. 12 चेंडूचा केले. आत्ता 12 जरी आल्या तरी जिनीत पवार आणि रोहित कोहलीची बॉलिंग चांगली आहे, ते धावा डिफेन्स करू शकतात. परंतु रोहित इथे जिनीत पवार शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर सामन्यामध्ये आगासन संघाने कमबॅक केलं. जर जिनीत पवार इथे असता तर काही मोठे फटके आले असते, परंतु अक्षय पाटीलकडून आता अपेक्षा आहेत. कोपरा संघ काही काला संघ शांत राहिला, परंतु पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय आणि समोर ओमसाई आगासन, तोही कमी नाहीये. करण बेडेकरचा संघ. बिग हिट ऑन साईडला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, दे दनादन फटका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. चौदा धावा, 2 गडी बाद. रोहित कोहली आणि अक्षयची जोडी. अक्षयने षटकार मारला. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. टेडी साठी कॅश प्राइज झाले 500 रुपये. रोशन कुंभार आणि भावेश म्हात्रेकडून 500 आलेत. क्या बात आहे. टेडी 1150 रुपये त्याने आतापर्यंत कमवले, परंतु ज्या डीजेने गाणं वाजवलं त्याच्यासाठी आतापर्यंत काहीच आलं नाही. त्याला दिलंय आपण. डीजे प्रवीण, डीजे सागर, खूप चांगली भूमिका आहे डीजे प्रवीणची. क्या बात आहे टेडी. चला अक्षय पाटील. ओ बॅटचा स्विंग प्रचंड वेगवान, परंतु लाईन मागे ठेवली बॉलरने. त्याचा डोक्याचा वापर त्याने केलाय. डॉट बॉल 0. 14 धावा आत्तापर्यंत झालेत. शेवटचे काही 3 बॉल बाकी असतील. ही मॅच संपल्यानंतर कुमार पाटील यांचा सत्कार होणार, विशेष सत्कार. त्याला घोट भूषण देऊन त्याचा सन्मान केला जाईल, कारण इथे घोट हिंद केसरी झाला, त्यामुळे घोट भूषण देखील दिला जाईल. व्हाईट बॉल. कुमार पाटील एक दर्जेदार आयोजक आहे. सातत्याने त्याने पाहुण्यांचा पाहुणचार केला असेल. पूर्ण टीम वर्क चांगले आणि बालादादा धुमाल यांना चांगले टीम वर्क मिळाला इथे. धाव फलकावरती आता 15. फायनल तुम्ही पाहताय. पुन्हा व्हाईट बॉल. हा गोलंदाज काय करतो. पुन्हा व्हाईट बॉल. बघा आत्ता सामना रंगलाय, कारण कोपराकडे बॉलिंग लाईन चांगली आहे. या गोलंदाजाने आत्तापर्यंत 4 बॉल वाईट टाकले. 10 चेंडूची ओव्हर तुम्ही पाहताय. एकतर आयोजकांना वेल वाचवायचे. 5 वाजले आणि आत्ता जर असे व्हाईट बॉल टाकले तर भरपूर वेल होईल. भाई जल्दी कल कर सुबह पनवेल जाना है. प्रेक्षक आता असंच म्हणत असतील, कल सुबह ठाणे जाना है. काही ठाण्याकडे जातील, काही MIDC कडे जातील. 10 चेंडूंची ओव्हर, 4 व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. 11 चेंडूची ओव्हर. बाप रे, 11 चेंडू टाकावे लागतील गोलंदाजला. 5 व्हाईट बॉल त्याने केलेत. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतला. मला वाटलं चांगली बॉलिंग करेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आता कोपरा संघाला आत्मविश्वास आलाय, कारण मी आता उल्लेख केला की त्यांच्याकडे जिनीत आणि रोहित कोहली सारखे बॉलर आहेत. जरी 20 धावा त्याने काढल्या तरी तो चांगला खेळू शकतो. आत्ता धावा झाल्या 17 चेंडू बाकी 3. 11 चेंडूची ओव्हर लांब लचक अनएक्सपेक्टेड होती या मॅचमध्ये. गोलंदाज आहे ओमकार पाटील. ओमकारची जय जयकार झाली नाही सध्या. 3 बॉल बाकी आहेत. अक्षय पाटील. ओ माय गॉड, 12 चेंडू टाकायचे आहेत गोलंदाजाला टोटल. 4 व्हाईट बॉल. मला वाटतं ही मॅच 3 ओव्हरची झाली. आता आपण 2 ओव्हर ठेवली होती. 12 चेंडूची ओव्हर, सर्वात लांब फायनलमध्ये. ओमकार पाटील कट केला बॉलला. स्क्वेअर कट पॉइंटच्या समोर खेळलेत. मिड विकेट समोर येतो डीपमध्ये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. ओहो, रन आउट. सँडी पालकर. बघा फिंगर गोज अप. अक्षय पाटील बाद झालाय. फलंदाज बाद.
अंग घामान भिजला असेल, कारण हा कॉस्ट्युम जेव्हा आपण घालतो ना तेव्हा घाम फुटतो अक्षरशः. 7 वाईट बॉल आत्तापर्यंत आले, 12 धावा बॅटने आल्या, 7 धावा व्हाईट बॉलने आल्या, 19 धावा. फायनल संपल्यानंतर घोटचे आयोजक धमाल करतील व्यासपीठावरती, ते डान्स करतील. वेट अँड वॉच. बोला तयार. ओ बॅटचा स्वीट साऊंड. कडक 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 शॉट. षटकार. मॅच ऑन. या 5 बॉल मध्ये 19 धावा आल्या. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. 5 बॉल 19 दिल्या या गोलंदाजाने. धाव फलकावरती कोपरा संघ पोहोचलाय 25. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 5 व्हाईट बॉल आणि या ओव्हरमध्ये 19 आल्या. 25 लास्ट बॉल. मॅचचा टर्निंग पॉइंट. ओमकार पाटीलची गोलंदाजी. षटकार टोकलाय साहिल कोहली. ओ माय गॉड, जबरदस्त फलंदाजी. टार्गेट सेट बॉल. फायनल मध्ये टार्गेट किती धावांचा असेल? 13 चेंडू. व्हाईट बॉल. 13 चेंडू त्याने केलेत. 26 प्लेयर. आपण शांत राहा. फायनल आहे. त्यांनाही आनंद वाटलाय कोपरा संघाला. करा एन्जॉय. त्यांचे डगआउट मध्ये आहेत ते. अंतिम बॉल. नशीब चांगला आहे. ऑन साइडला लॉंग स्टॉप. नॉन स्टॉप बॉल गेलाय 22 मध्ये. बिना बॅटच्या धावा आल्या 4 आणि या गोलंदाजाने 24 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती टार्गेट सेट झालाय 30 धावा आणि फायनल चॅम्पियन बनण्यासाठी 31 धावेची गरज. मॅच बॉल आतमध्ये द्यायचंय. मॅच बॉल द्या. थँक्यू. पण पाहिला, परंतु आता 24 धावा गेल्यात आणि ही बॅटिंग आवडते. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे कोपरा संघासाठी. 30 धावा चॅम्पियन होण्यासाठी 31 धावेची गरज. येणाऱ्या 12 बॉलमध्ये ओम साई आगासन संघाला आणि आत्ता मैदानामध्ये उतरणार निल्सन मडवी आणि करण बेडेकर. मोठी मॅच होणार. ते दोघे खतरनाक फलंदाज आहेत. कोपरा संघाचा रोहित कोहली बॉलिंग करणार. लास्ट ओव्हर जिनीत पवार करणार. त्याच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. जिनीत पवार 17 नंबरची जर्सी. तो खतरा बनेल का आगासनसाठी? पाहूया. परंतु चॅम्पियन कोण होणार? 6 फुटाची ट्रॉफी रायगडमध्येच राहणार की ठाणेकर घेऊन जाणार? याचं उत्तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला इथे मिळेल. फलंदाज चेंडू चेक करा. राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट प्रकाश झोताती नाईट सामने आणि अंतिम रात्रीचा अंतिम सामना, जिथे एक संघ 1,10,000 रुपये जिंकेल आणि दुसरा संघ 55,000 द्वितीय पारितोषिक जिंकेल. परंतु सरप्राईज मोमेंट आहे. मालिकावीर टू व्हीलर बाईक कोणाला मिळेल? कारण की काउंटिंग टॉप 5 पर्यंत होती. एका विकेटला 5 धावा होत्या. तोही सरप्राइजिंग मोमेंट आहे. ही मालिकावीरची बाईक कोण घेऊन जाणार? माऊली चायनीजचे ओनर दीपेश शेठ पाटील सामन्याचा अजून आनंद घेत आहेत. बबलू ज्याने 4,000चं योगदान दिले या स्पर्धेला. बबलू माऊली चायनीजचे ओनर आहेत. 31 धावांचं टार्गेट. चला, फलंदाज मैदानामध्ये आलेत. पारितोषिक आले फलंदाजांना. अर्जुन बेडेकर आणि हेमराज बेडेकर A1 जोडे आगासनची. त्यांच्याकडून फलंदाजला 3,000 रुपये आहेत. 3 चौकार 3 षटकारांसाठी. हॅट्रिक मारायचे फलंदाजाला. 3,000 गरज आहे चॅम्पियन बनण्यासाठी. 31 टू विन. 31 धावा. नेल्सन मडवी आणि करण बेडेकर. करण मागच्या सामन्याचा हिरो होता. 52 धावा ज्या संघाने कुठल्या 3 ओव्हरमध्ये, तो संघ 2 षटकामध्ये
31 धावा का कुठू शकत नाही, कुठू शकतो, त्यांच्याकडे क्षमता आहे. कारण या संघाने 3 ओव्हरमध्ये 52 काढल्या होत्या, त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 35 धावा 31 धावा ते चेस करू शकतील कदाचित. रोहित कोहली आलाय, चला एकदा टाळ्या होऊन जाऊन दे फायनलसाठी. अंतिम लढत, 12 चेंडू 31 धावेची गरज. कोण होणार राजा राणी चषकाचा, ग्रामस्थ मंडळ चषकाचा मानकरी? हा पर्व कोण गाजवणार? उद्या नाक्या नाक्यावर चर्चा होईल, टपरी टपरीवर चर्चा होईल, रिक्षा बस अनेक ठिकाणी चर्चा होईल की राजा राणी क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ पहिला क्रमांक कोणी पटकवला. पहिल्या क्रमांकाला महत्त्व आहे. 10वीमध्ये कोणाचा पहिला नंबर आला, 12वीमध्ये कोण पहिला आला आणि चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं याची चर्चा सातत्याने होते. पहिला बॉल ऑन साईडला, ज्या संघाने 52 काढल्या, फलंदाज बाद. क्या बात आहे, जिनीत पवार या ठिकाणी बघा क्लिअर आउट. राजा राणी घोट संघाचे कट्टर समर्थक अर्जुन भाई पवार यांना विनंती, आपण लगेचच व्यासपीठावरती यावं, मॅचचा आनंद घेतात. या आपण जाहीर सत्कार आपला होणार आहे. साहिल कोहलीने त्याला सांभाळलं, त्याला मागे खेचलं, पुढे खेचलं साहिल कोहलीने की तांबा मागे लाईन आहे. परफेक्ट लाईन वरती कॅच पकडली आहे. निल्सन बाद झाला शून्यावर. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय पंच. येस, तर थर्ड अंपायर यावा आपण स्क्रीनवरती. आयोजक कमिटी ऑन स्क्रीन सुनील सालुंके कॅप्टन किंवा पप्पू इथे चेक करतील या निर्णयाला. फलंदाज बाद झाला. आता करण बेडेकरकडे सर्वांची नजर असेल. रोहित कोहलीला पहिला विकेट मिळालाय. 11 बॉल 31 गोलंदाजीसाठी रोहित कोहली, परत आता विराज मुंडे आलाय. ओमकार पाटीलची ओमकारची जी गोलंदाजी होती तिथे 24 धावा गेल्या. आता वसूल करावे लागतील या मॅचमध्ये आणि करण बेडेकरकडे ते क्षमता आहे. आगासन देखील कमी नाही आहे. क्रिकेटमध्ये कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नेहमीच स्वतःला सिद्ध करा, संघर्ष करा. तुमचा संघर्ष तुम्हाला रडवेल परंतु तुमचं आयुष्य घडवेल. एखादा हिरा कोळशाच्या खाणीमध्ये सापडतो परंतु तो झिजतो आणि त्यानंतर हिरा चमकतो. यॉर्कर पडलाय मिड ऑफला, फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. खातं ओपन केलं आगासन टीमने. रोहित कोहलीचं लक्ष नव्हता इथे, त्याने डायरेक्ट थ्रो केला. फायनल आहे, थोडं शांत राहा कारण आता दोन्ही जिल्ह्याचे प्रेक्षक पाहत आहेत ती मॅच. 1 धाव 1 विकेट. मॅच ऑन. करण बेडेकर हा मोठा बॅटर आहे. आगासन संघाला हा चॅम्पियनची ट्रॉफी देऊ शकतो. ऑन साईडला मिड ऑन पॉइंटच्या जवळ कॅचचा प्रयत्न थोडे अपुरे राहिले. 1 धाव कंप्लीट. गरज नव्हती धाव घेण्याची. रनआउटची संधी चुकी केली आहे. अंपायर सिग्नल. वेट अँड वॉच. सँडी पालकरकडे सर्वांची नजर. पंचांनो दबाव टाकू नका. थर्ड अंपायर कॉल केला त्याने. शांतता घ्या. पंचाने थर्ड अंपायरला कॉल केला. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला. बॅटर थांबा, पेंडिंग आहे निर्णय. बॅटर स्वतः निघालाय, त्याला माहिती कदाचित तो बाद असेल. आउट आहे. फलंदाज बाद. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे रोहित कोहली आणि टीम साठी. बाद झाला, रनआउट झालाय. रोहित कोहलीने ते कमबॅक केलं. 2 धाव घेण्याची गरज नव्हती करण बेडेकरला, परंतु करणला स्ट्राईक पाहिजे होती. अंत असते प्रारंभ. जिथे एक गोष्ट संपली असं तुम्हाला वाटतं तिथे नवीन सुरुवात करण्याची संधी तुम्हाला मिळते आणि त्यालाच अंत असते प्रारंभ म्हटलं जातं. आता करण बेडेकरला ती सुरुवात करायची. का तो स्ट्राईकसाठी धावला त्याला दाखवावं लागेल कारण त्याला खेळायचंय. मागच्या सामन्याचा हिरो आहे करण बेडेकर, त्यामुळे पुन्हा त्याला सिद्ध करायचंय. स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध करेल. संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते.
आता संधी आली आहे करणसाठी. आगासन संघ मॅच ऑन 2 बॉल 2 विकेट. यॉर्कर बॉल पडला लोवल फुटत ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. फायनलची मॅच इथे मिळेल सिंगल. कोपरा संघाची बॉलिंग चांगली आहे. मी सातत्याने उल्लेख करतो रोहित कोहली आणि जिनीत पवार हे दोन ताकदवर गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. परंतु नेल्सन मडवी ज्या पद्धतीने बाद झाला षटकाराच्या अगदी जवळ, त्यानंतर हा संघ थोडा बॅकफुटला गेला आणि आता मैदानामध्ये आलाय फलंदाज मोनिश. यॉर्कर बॉल परेशान करून ठेवला या बॉलने. डोकेदुखी राहिला हा बॉल. यॉर्कर परफेक्ट. एकच धाव. शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहतील याचा विचार केला जातोय आता. 4 धावा 2 विकेट. शेवटचे 1 बॉल बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी. एकही मोठा फटका नाही दिला रोहित कोहलीने, परंतु करण बेडेकर मागच्या सामन्याचा हिरो. लास्ट बॉल ऑन साइडला हवाई यात्रा, हवाई सफर स्टेडियमच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकाराने 10 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 21 करायच्यात कंपल्सरी. धावेंची गरज. करण बेडेकरने ठोकलाय षटकार. कंपल्सरी 21 धावा. चॅम्पियन होण्यासाठी मी आत्ता उल्लेख केला, चंद्रावरती पहिला पाऊल ठेवला होता नील आर्मस्ट्रॉंगने आणि त्याला आत्ताही लोक आठवण करतात. 10वी मध्ये कोणाचा पहिला नंबर आला, 12वी मध्ये कोण पहिला आला याचं नाव बोर्डवरती पहिला लिहिला जातो आणि एका नंबरला चॅम्पियनला खूप महत्त्व आहे. उद्या नाकानाक्यावर टपरी टपरीवर चर्चा होईल की राजराणी घोट ग्रामस्थ मंडळ चषक चॅम्पियन कोण झाला आणि चॅम्पियनची चर्चा नेहमी होते. LED स्टंप आहेत, बेल्स पण LED आहेत, महाग आहेत, लक्षात घ्या. त्याला हात लावू नका. पंच ही तुमची जबाबदारी आहे. जशी मॅच संपेल तुम्ही ते उचला, कारण तुम्ही जवळ आहात. आमचे प्रेक्षक पोचता पोचता तिथे खेळाडू उचलतील, तुम्ही त्याच्यावर अटॅक करा. LED स्टंप महाग आहेत मित्रांनो. कोणत्याही खेळाडूने त्याला जास्त हात लावू नका, नाहीतर 5,000 कमी होतील, कारण तुम्ही दोघे जिंकल्यात. महाग आहे स्टंप. 6 चेंडू 21. मॅचकडे आपण जाऊया. चॅम्पियन 1,10,000. सकाळी कोणाला 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळणार याचं उत्तर तुम्हाला आता इथे मिळेल. 1,10,000 चॅम्पियनसाठी. 6-21. जिनीत पवारचा यॉर्कर बॉल. क्या बात आहे. बॅटर अगदी शॉक लागला त्याला. आत्ता तो शॉकमध्ये आहे सध्या. त्यालाही माहीत नाही बॉल किती वेगाने गेला. अनएक्सपेक्टेड मोमेंट. हे 2 बॉलर खूप घातक आहेत कोपरा संघाचे. 5 बॉल 21. 5 बॉलमध्ये 30 धावा तुम्ही बनवू शकता. 5 षटकार, त्यामुळे 21 चेस होऊ शकतात चॅम्पियन बनण्यासाठी. आगासनला कमबॅक करायचं आहे. ऑन साइडला गॅपमध्ये बॉल बांधला. मिड विकेट क्लिअर झालाय. बॉल सीमा पर 4 रन. मॅच मध्ये कमबॅक. जरा सब्र रखो, वापस आएंगे उसी अंदाज में. 5 बॉल 21 करायच्या होत्या, चौकार आलाय. आता मात्र धावा करायच्या 17. चेंडू बाकी 4. वॉट अ मॅच. कमबॅक झाले आकाश संघाचं. डीजे 4 बॉल 17. मोनिश चौकार मारतोय आणि मोनिशने जर ही मॅच फिनिश केली तर इतिहास होणार. मोनिशची चर्चा रायगडमध्ये होणार, ठाण्यामध्ये होणार, त्याला कोणीच विसरणार नाही. मोनिशसाठी संधी आहे. 4-17. यॉर्कर बॉल परफेक्ट. विकेट किपरने बॉल पकडले. कारण तुम्ही स्ट्राईक घेऊ शकत नाही. रायगडचे काही नियम आहेत, अशी क्रॉसिंग होत नाही. 3 बॉल 3 षटकार पाहिजेत. 17. सावर स्वतःला क्षणभर. पुन्हा तयार हो लढण्यास. मैदान तुझी वाट पाहतो. पुन्हा तयार हो जिंकण्यास. 3 बॉल 17. विराट कोहली, सचिन, रमेश तेंडुलकर का घडले? कारण या सिच्युएशनमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. 3 बॉल 17. कोपरा संघ या स्पर्धेमध्ये अव्वल कामगिरी करतोय. डीजे जोर का झटका हजारों. अंपायर बिमर बॉल चेक करायचंय. रिव्ह्यू घेतलाय.
तर डंपायर यस सँडी तुमच्या भावना पोचल्या आमच्यापर्यंत, चेक करतायत नो डाऊट. 3 चेंडू 17 पाहिजे होते. फेर आहे यस. 2 बॉल 17 कोपरा संघासाठी. कोपराची पाठीराख एकदा आवाज येऊन द्या. बघा तुम्ही जल्लोष करा परंतु टी शर्ट काढू नका याची नोंद घ्या. बिंदास जल्लोष करा, डान्स करा. आगासा संघ तुम्ही देखील चांगला केला, तुम्ही जल्लोष करा, तुम्हालाही चषक मिळेल. परंतु कोणीच खेळाडूने प्रेक्षकाने टी शर्ट काढू नका. 2 बॉल 17 पाहिजेत. आयोजक सुनील साळुंकेने सांगितलं तुम्ही डान्स करा. आयोजकांनी पण नाचायचं आहे कारण तुमची स्पर्धा यशस्वी झाली. बालादादा धुमाल यांना खांद्यावरती घ्या कारण त्यांची स्पर्धा यशस्वी झाली आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. सुनील साळुंके घेणार त्यांना खांद्यावर. परमपूरजिया 2 बॉल 17 क्या मॅच आहे, जबरदस्त. कोपरा संघ जिनीत पवार शून्यावरती बाद झाला तरीही जे 7 वाईड बॉल होते त्या 7 वाईड बॉलने सामन्यामध्ये कोपरा संघाला कमबॅक करून दिलं. 6 बॉल 24 धावा ओमकार पाटीलने दिल्या, तिथे सामना टर्न झाला. 7 वाईड बॉल. 2 बॉल 17 पाहिजेत. कोपरा संघ ग्रामस्थ मंडळ चषक घोट या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक 1,10,000 ज्या संघाने हा पुरस्कार पटकावलाय, अंतिम सामन्यामध्ये जो विजय प्राप्त केलाय त्या संघाचं नाव आता इथे अनाउन्समेंट केलं जाईल. फटाके चला तयार आहेत, आतिषबाजी आणि अंतिम सामना. चॅम्पियन कोपरा. डीजे